मुद्दा ऐकून घ्या माझा। हे बघा, मी माझी भूमिका माझ्या समाजाला माहित आहे, धनगर समाजाला माझी भूमिका माहित आहे, मी ती बोलायलाच पाहिजे अशातला भाग नाही। लोकांना माहित आहे की मी धनगर समाजाच्या बाजूने कायमच आहे, मी कार्यकर्ता आहे, धनगर समाजातून वर गेलोय, धनगर समाजाच्या लोकांनी पाठबळ दिलेलं आहे आणि त्यामुळे जिथं कुठं उपोषण आमचे मुलं करतायत त्या उपोषणाला माझा नेहमी पाठिंबा असतो। देवेंद्र फडणवीसांनी पण या बाबतीमध्ये स्पष्टता दिली की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणालो होतो, परंतु त्यातल्या काय क्रिटिकल परिस्थिती त्यांनाही माहित आहे, आम्हालाही माहित आहे। म्हणजे तो विषय झाला, ॲफिडेव्हिट देणं अमुक, निश्चितपणे काहीतरी तोडगा निघेल। आमचा चारही बाजूने प्रयत्न सुरू आहे। हायकोर्टामध्ये आम्ही केस हारलो, सुप्रीम कोर्टामध्ये हारलो, तिथेही आमचा प्रयत्न सुरू आहे, पुनर्विचार याचिका कशी दाखल करता येईल। दुसऱ्या बाजूनं जी समिती नेमली, शिंदे समिती, त्या समिती 5 राज्यामध्ये जाऊन आली आहे, 2 राज्यामध्ये जाऊन येऊन त्यांना रिपोर्ट द्यायचा आहे। चारही बाजून आमच्या समाजाच्या सगळ्या लोकांचा प्रयत्न सुरू आहेत। वेगवेगळ्या पार्टीत काम करणारे नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी ते ताकदीनं प्रयत्न करतायत, आंदोलन करतायत आणि आता आमचा एकच प्रश्न राहिलाय, बऱ्यापैकी प्रश्न आमचे संपलेत, एकच प्रश्न राहिलाय तो आरक्षणाचा आणि तोही प्रश्न निकाली निघेल अशा बाबतीमध्ये आमचा सगळ्या बाजूने प्रयत्न सुरू आहे। सरकार सकारात्मकतेने आम्हाला प्रतिसाद देतंय, परंतु ते निर्णयापर्यंत यावं अशा पद्धतीने आमच्या लोकांची भूमिका आहे, मागणी आहे आणि मला वाटते निश्चितपणे काहीतरी चांगला मार्ग यातून निघेल।